मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये शिकण्यासारखं तुम्हाला खूप काही आहे. इलेक्शन मी काल एक गोष्ट ऐकली, म्हणे पंचायत समिती आणि झेडपीचे इलेक्शन लागणार आहेत. हे इलेक्शन लागणार आहेत म्हणजे आता हे नेते घरोघरी फिरतील आणि प्रचाराला सुरुवात करतील आणि यांच्यासोबत आपल्या शेतकऱ्याचे पोरं पण नेतील. पण शेतकरी भावांनो, तुम्हाला मागच्या वर्षीचा नोव्हेंबर आठवतोय का? त्या नोव्हेंबरमध्ये विधानसभेची इलेक्शन झाली होती. यांची आश्वासन होती कर्जमाफी करू, शेतकऱ्याला सोन्याचे दिवस आणू. पण एक वर्ष झाले आता, अशी काही गोष्ट झाली? यांचे खोटे आश्वासन आपण केलंच गेलो आणि शेवटी काय झालंय, हे आपल्या उरावरती बसले. गेले 1-1.5 महिन्यापासून शेतकरी शेतीसाठी संघर्ष करतोय. राजकारण्यांनी, नेत्यांनी आपल्याला काय दिलंय? आपल्या हातात फक्त संघर्ष आहे. मग आज ते पंचायत समिती आणि झेडपीचे जे इलेक्शन लागणार आहेत, माझ्या शेतकरी भावांना माझी कळकळीची विनंती आहे, ते जे इलेक्शन लागणार आहेत, बाबांनो तुम्ही तुमचे इलेक्शन करा. आम्हाला जे करायचंय आज आम्ही करणार आहे. पण यांच्या फुकटच्या सतरंजा आज आपल्याला उचलायच्या नाही. कारण की आपल्याला शेतीसाठी आणि आपल्या शेतकरी बापासाठी आपल्याला एकत्र यायचंय.